चीते की चाल बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. हा डायलॉग आजच्या घडीला तुकाराम मुंडे यांच्या बाबतीत तंतोतंत जुळून येतोय. या माणसाने अख्ख्या महाराष्ट्रातल्या तेल, तूप, दूध, गुटखा, पान मसाले बनवणाऱ्या भेसळखोरांना असं सळो की पळो करून सोडलंय की काही विचारायलाच नको. तुकाराम मुंडे बस नाम ही काफी है हे म्हणायला देखील काहीच हरकत नाही. कारण हे त्रिभुवनातलं सत्य आहे की या अधिकाऱ्यानं पदभार स्वीकारायला आणि त्याचं काम दणक्यात पार पडून दाखवलंय. मंडळी, तुकाराम मुंडे यांच्या आपल्या शहरात बदली झालीये हे कळताच अनेकांची झोप उडते. आता तसंच काही 25 मे पासून अख्ख्या महाराष्ट्रात घडतंय. अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएचे आयुक्त पद स्वीकारताच मुंडे यांनी भेसळखोरांचा दणका उडवून दिलाय. त्यांच्या धाड सत्रांची सगळीकडे चर्चा सुरू आहे. भेसळखोर आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत आणि राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि डेअरी अशा विविध ठिकाणी धडक छापेमारीची सत्रे सुरू आहेत. त्यांची एवढी भीती निर्माण झाली आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात किराणा दुकानांमधून सुट्ट्या खाद्यतेलाची विक्री जवळपास बंद झाल्याचं चित्र आहे. दुकानांमधून तेल अचानक गायब होण्यामागे काय कारण आहे? आतापर्यंत कोणकोणत्या ठिकाणी या कारवाया झाल्या आहेत? भेसळयुक्त तेल आपल्या शरीरासाठी किती घातक आहे? त्यासाठी काय काळजी घ्यावी? हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, तुकाराम मुंडे यांनी आजवर जिथे जिथे कार्यभार स्वीकारला तिथे तिथे अनियमितता आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई केली. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून भेसळखोर आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले. मुंडे यांनी पदभार स्वीकारता सर्व विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने धाडी आणि जप्तीची विशेष मोहीम राबविण्याबाबत कडक निर्देश दिले. त्यानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच विभागांमध्ये भेसळखोरांवर, प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांवर, अस्वच्छ अन्न उत्पादकांवर आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात धाडी टाकल्या. अवघ्या 3 दिवसात 56 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यापैकी 34 ठिकाणांमधून प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 25 FIR नोंदवण्यात आले आणि पोलिसांनी 33 जणांना अटक केली. 6 दिवसात ही संख्या वाढत जाऊन संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 203 ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि तब्बल 1,58,00,000 रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला. 25 मे 2026 ते 12 जून 2026 या अवघ्या 19 दिवसांच्या कालावधीत तुकाराम मुंडे यांनी राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि इतर बंदी असलेल्या अन्न पदार्थांविरोधात आक्रमक मोहीम राबवून 350 जणांना अटक केली आणि 274 दुकाने सील करण्यात आली आहे. मंडळी, या कारवायांनी लोक इतके घाबरलेत की अनेक दुकानांमध्ये विक्रीसाठी खाद्य तेलच नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा दुर्गम आणि आदिवासी बहुल भाग आहे. या ठिकाणी गावोगावी किराणा दुकानांमध्ये सुट्ट्या खाद्यतेलाची विक्री अनेक वर्षांपासून सुरू होती. पण FDA ची धडक मोहीम सुरू झाल्यानंतर या भागातल्या दुकानदारांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे आणि सुट्ट्या तेलाची विक्री जवळपास बंद झाल्याचे चित्र आहे. तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईचा प्रचंड धसका बसल्यानं शासकीय गाड्यांचा ताफा दिसताच व्यापाऱ्यांची धांदल उडू लागली आहे आणि दुकाने बंद करण्याचे प्रकार घडत आहेत. याचे कारण म्हणजे सुट्ट्या तेलात भेसळ करणे सर्वात सोपे आहे आणि कमी खर्चिक असते. बंद बाटलीत काय आहे हे ग्राहकाला लेबलवरून कळतं, पण सुट्ट्या तेलात काय मिसळले आहे हे ओळखणं सामान्य माणसाला शक्य नसतं. त्यामुळेच भेसळखोरांचा सर्वाधिक मोर्चा सुट्ट्या तेलाकडे असतो. FDAच्या कारवाईच्या भीतीने अकोल्यासारख्या तालुक्यांमध्ये व्यापाऱ्यांनी ही विक्री थांबवणं ही एका अर्थी सकारात्मक बाब आहे. आता समजून घेऊया की भेसळखोर नक्की कोणते पदार्थ खाद्यतेलात मिसळतात. पहिला प्रकार म्हणजे स्वस्त पाम ऑइल आणि निकृष्ट दर्जाचे वनस्पती तेल. शेंगदाणा, सूर्यफूल किंवा मोहरीच्या तेलात स्वस्त पाम ऑइल मिसळणं हा सर्वात सामान्य प्रकार आहे. सुट्ट्या तेलात मिसळल्यावर ग्राहकांना ओळखता येत नाही. सॅच्युरेटेड फॅट जास्त असलेलं पाम ऑइल जास्त प्रमाणात वापरल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. दुसरा प्रकार म्हणजे मिनरल ऑइल किंवा खनिज तेल. हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. खनिज तेल खाण्यायोग्य नसतं, पण रंग आणि पोत साधारण खाद्यतेलासारखाच दिसत असल्यानं तिची भेसळ केली जाते. तिसरा प्रकार म्हणजे रिसायकल्ड आणि वापरलेले तेल. हॉटेल्समध्ये एकदा वापरलेले, जळालेले तेल पुन्हा गाळून विकण्याचा प्रकारही मोठ्या प्रमाणात होतो. या तेलात कॅन्सरला कारणीभूत घटक तयार होतात. चौथा प्रकार म्हणजे कृत्रिम रंग आणि सुगंध. फिकट रंगाच्या स्वस्त तेलात रंग आणि सुगंध घालून ते शेंगदाणा तेल म्हणून विकणे हाही प्रकार सर्रास आढळून येतो. पाचवा प्रकार आहे तुपात वनस्पती तेल मिसळणं. शुद्ध तुपात स्वस्त हायड्रोजनेटेड वनस्पती तेल मिसळले जाते.
दूध, पनीर, तूप, बटर, लस्सी, थंड पेय यांसारख्या पदार्थांमध्ये होणारी भेसळ ही केवळ फसवणूक नाही, तर हा थेट लोकांच्या आरोग्याशी खेळ असल्याचं तज्ज्ञ सांगतात. आता या भेसळयुक्त तेलाचे आरोग्यावर होणारे परिणाम आपल्याला माहीत असणंही तितकंच महत्वाचं आहे. भेसळयुक्त खाद्यतेल खाणे म्हणजे स्लो पॉइझन सारखं आहे. याचे परिणाम लगेच जाणवत नाहीत, पण हळूहळू शरीरावर याचे गंभीर दुष्परिणाम होतात. सर्वात मोठा परिणाम म्हणजे हार्ट अटॅकचा धोका. पाम ऑइल जास्त प्रमाणात वापरल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. निकृष्ट दर्जाचं तेल रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते आणि रक्तवाहिन्यात अडथळा निर्माण होतो. तसंच मिनरल ऑइल किंवा इतर खनिज पदार्थ मिसळलेले तेल खाल्ल्यास लिव्हरवरही ताण येतो. याचं जास्त सेवन केल्यास लिव्हर निकामी होण्याचा धोका असतो. त्यात सगळ्यात गंभीर समस्या म्हणजे वापरलेले किंवा जळालेले तेल पुन्हा वापरल्यास त्यात कॅन्सरला कारणीभूत ठरणारी हानिकारक रसायने तयार होतात. अशा तेलाचे सेवन केल्यास आतड्याचा किंवा पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. याबरोबरच अशुद्ध आणि रासायनिक मिसळलेले तेल मूत्रपिंडाच्या कार्यावर विपरीत परिणाम करू शकतात. त्यात रक्त गाळण्याची मूत्रपिंडाची क्षमता हळूहळू कमी होते. भेसळयुक्त तेलामुळे ऍसिडिटी, उलट्या यांसारख्या तक्रारी उद्भवतात. भेसळयुक्त अन्न खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होते आणि व्यक्ती वारंवार आजारी पडतो. लहान मुलांसाठी हे आणखीनच धोकादायक असतं. मुलांच्या वाढीवर याचा परिणाम होतो. लहान वयात भेसळयुक्त तेलाचं सेवन झाल्यास मुलांच्या मेंदूच्या आणि शरीराच्या विकासावरही वाईट परिणाम होऊ शकतात. आता यासाठी ग्राहकांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात तज्ज्ञांनी काही सूचनाही दिल्या आहेत. त्या म्हणजे शक्य असेल तेव्हा पॅक बंद, ISI मार्क असलेलं ब्रँडेड खाद्यतेलच खरेदी करावं. सुट्ट्या तेलाचा वापर जितका टाळता आला तितकं चांगलं. तेल खरेदी करताना त्याचा रंग, वास आणि पोत तपासावा. स्वयंपाकात तेच तेल वारंवार गरम करणे टाळावं, कारण त्यातून हानिकारक घटक तयार होतात. स्थानिक बाजारातून खूप स्वस्त तेल मिळत असल्यास सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण दर्जेदार तेल स्वस्त असणं शक्य नाही असंही तज्ज्ञ सांगतात. थोडक्यात सांगायचं तर तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर अचानक धाडी पडत आहेत आणि मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त साठा जप्त होत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्येही आता थोडी सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अकोले तालुक्यात सुट्या तेलाची विक्री बंद होणं ही बाब छोटी वाटत असली तरी ती या मोहिमेच्या यशाची पावती आहे असं म्हणता येईल. भेसळखोरांना कायद्याची भीती वाटू लागली आहे हे खरं, पण केवळ प्रशासनावर अवलंबून राहणं पुरेसं नाही. प्रत्येक ग्राहकानं जागरूक राहणं, भेसळीची तक्रार करणं आणि दर्जेदार उत्पादनांसाठी थोडी जास्त किंमत मोजण्याची तयारी ठेवणं ही तितकंच महत्वाचं आहे. शेवटी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी आपलीच असते. बाकी तुकाराम मुंडे यांच्या कारवायांविषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.